स्वानंदी काय होतंय? का असं वागताय तुम्ही? माहित नाही मणी सर, पण मला काही दिवसांपासून खूप विचित्र वाटतंय. पण मला असं वाटतंय काहीतरी गडबड आहे. गडबड तर आहे ना स्वानंदी, पण ते दुपटं जाळल्याबद्दल खरंच सॉरी. म्हणजे ते दुपटं जळताना तुम्हाला किती त्रास होत होता हे मी माझ्या डोळ्याने बघितलं. मलाही त्रास होतच होता, पण माझा नाईलाज होता स्वानंदी. मणी सर, तुम्ही नका स्वतःला दोष देऊ. मला माहिती आहे तुम्ही ते दुपटं जाळलं आणि त्याचं कारण म्हणजे माझं विचित्र वागणं बदलावं. तुमचा हेतू चांगलाच होता, पण मी तरी काय करू मणी सर? माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेतलंय. पण मला असं वाटतंय नियती परत एकदा आपली परीक्षा घेतीये. मणी सर सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना? नाही स्वानंदी, मला माहितीये माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय आणि तुमचा त्रास बघून मला सुद्धा त्रास होतोय. माझं काय, मी रडून मोकळी होते, पण तुम्हाला मोकळं व्हायला जो खांदा, जो आधार हवाय तो मी तुम्हाला देऊच शकत नाहीये. माझ्या बाळाच्या आठवणीतच मी इतकी वाहवत गेलीये की तुम्हालाही माझी गरज आहे हे लक्षातच नाही आलं माझ्या. खरंच सॉरी. सूप गरम आहे तोपर्यंत प्या. मणी, बरं झालं तू आलीस. तू बस, मी तुझ्यासाठी घेऊन येतो. नाही नाही नाही, मला सूप वगैरे नकोय. मी तुला सांगायला आले की मी जरा वॉक करायला जाते. काल पण नाही झालं. जरा बाहेर जाऊन येते, फ्रेश वाटेल. बर. तू इथे पुन्हा आलीस? एक मिनिट. एवढा चिडायची काही गरज नाहीये. मी गप्पा मारायला नाही आले. तुम्हाला आमंत्रण द्यायला आली आहे. कसलं आमंत्रण? उद्या आम्ही शांती करायचं ठरवलंय अर्जुनची. त्याला नजर लागली कोणाची तरी, सतत रडत असतो, म्हणून आम्ही शांती करून नजर दूर करणार आहोत त्याची. त्याचंच आमंत्रण द्यायला आले तुम्हाला.